हे जे आहे ना सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं प्रॅक्टिकल आहे, त्याची डायग्राम आपण काढायची आधी. डायग्राम काढल्यानंतर पॉवर सप्लाय करून आपण हे लावणार. तो पॉवर सप्लाय हे फक्त आपण ही पिन तिथं लावणार, सिंगल फेज 230 वोल्ट इथं. आणि हा टेबल नंबर 11 आहे. मग आपण 11 नंबरचा चालू करणार. पण ते केव्हा चालू करणार, आपले सगळे कनेक्शन झाले तर. मग याच्यानंतर हे इकडे बघा, फेज आणि न्यूट्रल असे 2 पॉईंट आहे. हा P फॉर फेज आणि N फॉर न्यूट्रल. मग याचे 2 पॉईंट आहे ना, मग इथून आपल्याला डायग्रामप्रमाणे याच्या पॅरलल एक तर तुम्ही मल्टीमीटरने बघा किंवा व्होल्टमीटर लावा. आता यांनी व्होल्टमीटर लावलेलं होतं, कोणीतरी कनेक्शन प्रॅक्टिससाठी केलेलं आहे ते. ओके. आणि इथं प्रायमरी करंट म्हणजे 1 ॲमीटर लागेल 0 to 5. आणि सेकंडरी साईडला ही सेकंडरी साईड आहे, हा ट्रान्सफॉर्मर आहे. मग प्रायमरी साईडला 1 ॲमीटर आपण लावणार आहे, सेकंडरी साईडला पण 1 ॲमीटर लावणार आहे. पण त्याची रेंज 0 to 10 असेल आणि याची रेंज 0 to 5 असेल. मग त्या रेंजप्रमाणे तुम्हाला रीडिंग मेजर करायचे, बरोबर. परत प्रायमरी साईडला आपण 1 व्होल्टमीटर लावणार आहे. याच्या अक्रॉस आपण व्होल्टमीटर पॅरलल लावतो. व्होल्टमीटर सगळ्यात शेवटी लावायचं, पहिले बाकीचे कनेक्शन करून घ्यायचे. हे बघा, आता 230/115चा हा डिझाईन केलेला ट्रान्सफॉर्मर आहे. 230 प्रायमरी साईड आणि 115 सेकंडरी साईड. मग एक कॉमन टर्मिनल आहे, हे कॉमन, आणि एक 115 कॉमन, हे 230 लक्षात. मग त्याच्यानंतर आपण लोडला लावलेलं आहे बघा, R1 R2 हे आपण लोडला, हे कोणीतरी हे केलेलं आहे आता, ठीक आहे. हे आपल्याला ते त्यावेळेला करून मिळेल ते. ओके. मग आपण फक्त सिंगल फेज असल्यामुळे आपण समजा इथून सुरुवात करायची. फर्स्ट 3 लाईट्स आपल्या जर ऑन असतील तर पहिलं रीडिंग आपण घ्यायचं, पण त्याच्या आधी नो लोडचं रीडिंग घ्यायचं, विदाऊट लोडचं रीडिंग आधी घ्यायचं. नंतर सेकंड रीडिंग घेताना आपण ऑन करायचे, किती करंट दिसतं आहे सेकंडरी, प्रायमरी करंट किती दिसतं आहे, आणि प्रायमरी व्होल्टेज पण एक लावायचं आहे याच्या पॅरलल. म्हणजे अजून 1 व्होल्टमीटर लागेल इथं ट्रान्सफॉर्मरला, म्हणजे 2 व्होल्टमीटर आणि 2 ॲमीटर. पण प्रायमरी साईडचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवणार आहे आपण, 220 किंवा 230 किंवा 210. आणि बाकीचं सगळे रीडिंग आपल्याला मेजर करायचे. सेकंडरी व्होल्टेज मेजर करायचं आहे, सेकंडरी करंट मेजर करायचं आहे, प्रायमरी करंटसुद्धा मेजर करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक सर्किट डायग्राममध्ये वॅटमीटर पण आहे. प्रायमरी साईडला वॅटमीटर लावायचं. ॲमीटर लावलं, ॲमीटरचं सेकंड टर्मिनल जे 5 घेतलेलं आपण, ते 5 कुठे जाईल, ॲमीटरच्या एका टर्मिनलला जाईल. ते M आणि C शॉर्ट करतो आपण, मग ते ॲमीटरने वॅटमीटर, वॅटमीटर प्रायमरी साईडला लावायचे आहे सगळे ॲज पर तुमचं मॅन्युअलनुसार. आणि मग सेकंडरी साईडचं वॅटमीटर आपल्याला लावायची गरज नाही आहे, कारण त्याला तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. बघा तुम्ही ट्रान्सफॉर्मरचं 7 नंबरचं असेल ट्रान्सफॉर्मर. हे ट्रान्सफॉर्मरचं प्रॅक्टिकल. एक लोड वाढवायचा, म्हणजे 4 रीडिंग तुम्हाला घेता येतील, 4 किंवा 5 रीडिंग, 4 किंवा 5 रीडिंग. पण त्याच्यासाठी डायग्रामच, सगळ्यांच्या डायग्राम तुम्ही प्रॅक्टिस करा. हे काय, हे आपलं जे आहे ना डिमोस्टॅट, इथून गेलेलं आहे ॲमीटरच्या कॉमनला, एक ॲमीटरच्या कॉमनला जाते. नंतर रेंज सिलेक्ट केली 5ची, ती कुठे गेली आहे, वॅटमीटरच्या एमला गेलेली आहे. इथे एक वॅटमीटर असेल, हे काय वॅटमीटर, ती एमला गेलेली आहे. एल टर्मिनल गेलं आहे ट्रान्सफॉर्मरच्या कॉमनला. हे बघा, हे ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी साईड ट्रान्सफॉर्मरच्या कॉमनला गेलेलं आहे. आणि दुसरं टर्मिनल जे गेलेलं आहे हे, ते डायरेक्ट याला गेलेलं आहे. एक तर तुम्ही इथं लावा, डायरेक्ट इथं लावू शकतोय आपण, ठीक आहे. आणि मग ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी साईड म्हणजे ही सेकंडरी साईड आहे का, ते पण ॲमीटरला गेलेलं आहे, एक कॉमनला, एक ॲमीटरच्या कॉमनला गेलेलं आहे. आणि ॲमीटरच्या 0 to 10 आपण रेंज सिलेक्ट केलेली आहे, ती गेलेलं आहे डायरेक्ट लोडला. म्हणजे ही डायग्राम तुम्हाला आधी काढायची. प्रत्येक जे प्रॅक्टिकल येईल त्याच्या आधी डायग्रामच काढायची तुम्हाला. एवढं सगळं ओके झाल्यानंतर मग आपण एक लोड देणार, मग रीडिंग मेजर करणार, मग दुसरा लोड चालू करणार, रीडिंग लिहिणार.
त्याच्या आधी 0 कंडिशनला काय दिसतंय ते आपण रिडिंग लिहून घेणार. असे 4 ते 5 रिडिंग घेतले की त्याच्यावर ग्राफ आहे. पर्सेंटेज इफिशियन्सी वर्सेस सेकंडरी करंट हा एक ग्राफ, आणि पर्सेंटेज रेग्युलेशन वर्सेस सेकंडरी करंट. हे तुम्ही मॅन्युअल नीट बघा. हे बघा, पर्सेंटेज रेग्युलेशन आणि पर्सेंटेज इफिशियन्सी हे काढल्यानंतर मग तुमचा ग्राफ काढता येईल तुम्हाला. ग्राफ नाही आहे, कोण म्हणे ग्राफ नाही आहे? हे काय ग्राफ आहे? हे काय ग्राफ आहे? हा इफिशियन्सी वर्सेस करंट, रेग्युलेशन वर्सेस करंट, सेकंडरी करंट म्हणजे I2. आलं लक्षात?